आज ना गेले होते बरं का मी प्रचारला, तर तुमच्या मनामध्ये विचार चालू असेल की नाही का इलेक्शन वगैरे तर झालेले बाबा, ही कुठं चालली? तर तसं काही नाही बरं का हो. माझ्या मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, म्हणून नाही का मी रिपेअरला टाकेल होता. तर दुसरा मोबाईल होता म्हणून मी नाही का व्हिडिओ क्लिक त्याच्यामध्ये केलेले होते. तर माझं मोबाईल आता व्यवस्थित झालेलं आहे, तर म्हटलं चला हेच व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर सगळ्या महिला ना प्रचारला चालल्या होत्या, तर म्हटलं चला आपण पण जाऊया. थोडेफार आपलं फिरणं पण होईल आणि थोडंफार आपल्याला काही माहिती पण होईल. तर सगळ्या महिला इथे एकत्र जमल्या होत्या. हे नाना आहे थोडीफार माहिती सांगत होते ते. मग त्याच्यानंतर नाही का पुढं आलो आम्ही, तर त्याच्यानंतर इथं पण थोडंफार ना चर्चा चालू होती. मग त्याच्यानंतर परत पुढं आलो होतो, तर थोडंफार इथं नाही का बसलं वगैरे रिलॅक्स केलं थोडंफार इथं. तर बघा किती महिला होत्या, कारण की नाना प्रत्येकाला सहकार्य करते, प्रत्येकाला मदत करते ते. तर ना इथं आलो, इथं मस्त निवांत बसलो. आणि हे मोहिनीराजचं मंदिर बरं का नेवाशातलं, तर याचा इतिहास मी तुम्हाला नक्की कळवण व्हिडिओच्या माध्यमामधून. तर इथं थोडंफार बसलो आम्ही. मग त्याच्यानंतर परत ना चर्चमध्ये आलो. मग त्याच्यानंतर सत्कार वगैरे केला, त्यांच्यासाठी प्रार्थना वगैरे केली. आणि इथं काही महिला वगैरे बसले होत्या, रिलॅक्स केले. इथं चांगलं भारी वाटलं बरं का, एकदम शांत होतं. काही महिला बाहेर बसलेल्या होत्या आणि काही आत बसलेल्या होत्या चर्चमध्ये. तर म्हटलं चला थोडंफार मी बाहेर पण जाऊन येते, म्हटलं थोडं थंडगार हवा पण नाही का घेते. मग त्याच्यानंतर आम्ही आलो, बाहेर आले होते मी. आणि मस्त महिला आहे ना झाडाखाली बसलेल्या होत्या, खूप थंडगार हवा चालू होती बरं का. मग त्याच्यानंतर काही बसलेल्या होत्या, काही चालल्या होत्या. तर बाकीचा व्हिडिओ आहे ना उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवते. चला भेटतो त्याच्या ब्लॉग.